नमस्कार मंडळी, रक्षाबंधन स्पेशल आज स्वीट तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी घेऊन आलेली आहे। ही नो फायर रेसिपी आहे। चला तर बघूया मग झटकेपट होणारं हे स्वीट कसं बनवायचं ते। एक वाटी सेट करायची, फ्रीजर मधलं अर्धा वाटी ही मी सेट केलेली आहे। सेम वाटीने सर्व साहित्य घ्यायचं आहे। ह्या वाटीमध्ये पूर्ण भरून एक काजू घेतलेले आहे, ते मिक्सर जार मध्ये ट्रान्सफर करून एकदा फिरवून घ्यायचे। सेम वाटीने डेसिग्रेटेड कोकोनट घ्यायचं आहे, हे फ्रीजर मध्ये ठेवलेलं कोकोनट आहे, तर हे पण त्याच्यामध्ये मिक्सर जार मध्ये टाकून घेऊयात। त्याच वाटीने साखर घ्यायची आहे, एक वेलची सोलून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे सर्व साहित्य आता पल्स मोड वरती फिरवून घ्यायचं आहे। बघा छानपैकी बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आणि आता एका भांड्यामध्ये आपण हे सर्व साहित्य ट्रान्सफर करूया। तर हे सर्व साहित्य ट्रान्सफर केल्यानंतर सेम वाटीने आपल्याला मिल्क पावडर याच्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। ह्या मिल्क पावडरने ह्या मिठाईला छानपैकी माव्याची टेस्ट येते। तर आता हे सर्व जे साहित्य आहे त्याच्यामध्ये एक एक दोन दोन टीस्पून करून आपल्याला आता नॉर्मल टेम्परेचरवरती हे मिल्क जे आहे दूध त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी हे जे पीठ आहे हे स्मूथ असं मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला एकदम दूध ह्याच्यामध्ये टाकू नका, जसं लागेल तसं एक एक दोन दोन चमचे ह्याच्यामध्ये दूध आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे स्मूथ गोळा ह्याचा असा मळून घ्यायचा आहे। एक एक दोन दोन चमचे टाकून हे छानपैकी पीठ मळलं जातं। आता हे जे स्वीट आहे हे रक्षाबंधनसाठी स्पेशल आहे, तर हे तुम्ही असं बनवून बघा, खूप छान बनतं। आता बघा आपलं पीठ जे आहे हे मळून झालेलं आहे स्मूथ असं। आता आपल्याला ह्याचे 3 भाग करून घ्यायचे आहेत, तर सुरीच्या साहाय्याने तुम्ही हे 3 भाग वेगळे वेगळे करून घ्या आणि हे जे आहेत पुन्हा एकदा जे गोळे आहेत 3 गोळे छानपैकी मळून असे गोल असे ठेवून द्या। आता हे जे गोळे आहेत ना हे असे गोल 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 मळायचे आहेत। पुन्हा एकदा स्मूथ करून मी त्याला घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता 3 वेगवेगळ्या रंग टाकून आपल्याला हे सर्व गोळे जे आहेत तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी 3 रंग, हे फूड कलर आहेत, एक येलो, ग्रीन आणि हा रेड आहे। तर ह्याचे 2-2, 3-3 थेंब आपल्याला प्रत्येक गोळ्यावरती टाकून घ्यायचे आहेत। पहिल्या गोळ्यावरती मी येलो कलर टाकत आहे, दुसऱ्यावरती रेडचे 2-3 थेंब टाकलेले आहेत आणि तिसऱ्या गोळ्यावरती ग्रीनचे टाकलेले आहेत। आता हे जे तिन्ही गोळे आहेत हे मस्तपैकी रंग त्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि तिन्ही गोळे आपल्याला छानपैकी मळून घ्यायचे आहेत। बघा हे तिन्ही रंग मी ह्या 3 गोळ्यांमध्ये मिक्स केलेले आहेत, ग्रीन, येलो आणि रेड। आता हे जे 3 गोळे आहेत ह्याचे इक्वली 6 ते 7 पोर्शन आपल्याला करायचे आहेत। हे 6-7 पोर्शन तिन्ही गोळ्यांचे एक समान करायचे आहेत। आता बघा 7-7 गोळे मी ह्या सर्व पोर्शनचे केलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक गोळ्याचे जे आहेत चपटी अशी पुरी बनवायची आहे। अशा हाताच्या साहाय्याने तुम्हाला ती वळून घ्यायची आहे। वडी जसे आपण थापतो त्याप्रमाणे आपल्याला हे जे आहे त्याच्या पात्या थापून घ्यायच्या आहेत सर्व। आता बघा मी पहिल्यांदा एका ग्रीन गोळ्याची अशा पद्धतीने पाती थापून घेत आहे। खाली एखादा प्लास्टिकची शीट वगैरे ठेवा जेणेकरून हे जे वडे आहेत खाली चिकटणार नाहीत। आता ग्रीनचे शीट आता मी हा सर्व बनवून घेतलेले आहेत। असे गोल 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 करून हे अजिबात चिकटत नाही हाताला, छानपैकी गोल गोल वळून तुम्ही बघू शकता असे थापायचे आहेत। त्याचप्रमाणे जे आपले येलो गोळे आहेत तर ते पण आपल्याला असे वडे थापून घ्यायचे आहेत। फक्त येलो आणि ग्रीन हे 2च रंगाचे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत। आता पुढची प्रोसिजर काय करायची की त्या ग्रीन शीटवरती येल्लोवाली जी शीट आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि थोडी थोडी प्रेस करून घ्यायची आणि जो रेड आपण गोळा बनवला होता तर तो त्याच्यावरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने आतमध्ये दाबून बघा आपल्याला संपूर्ण असा हा एक असा गोल एकसंध गोळा बनवून घ्यायचा आहे। मोदक जसं आपण वळतो त्याप्रमाणे वळत जायचं आणि गोल छानपैकी असा हा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। गोल 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 असा हातावरती फिरवायचा आणि असे सर्व गोळे बनवून घ्यायचे। अजून एक मी तुम्हाला हे गोल बनवून दाखवते कसं बनवायचं। बघा ग्रीन शीट घ्यायची, ग्रीन शीटवरती आपल्याला ती जी येलो स्टिक बनवलेली आहे तर येल्लोवाली पाती आपल्याला त्याच्यावरती लावून घ्यायची, हलक्या हाताने प्रेस करायची आणि त्यावरती जो लाल गोळा आहे तर तो आपण मध्यभागी ठेवून घ्यायचा आणि ती वरती उचलायची आणि असं गोल 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 जसा मोदक आपण वळतो त्या हिशोबाने आपण काय करायचं, हे गोल गोल असं एकसंध करून घ्यायचं आहे। बघा हाताच्या साहाय्याने मस्तपैकी असं गोल हे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे। असेच आपण सर्व काय करायचे आहेत, हे गोळे जे आहेत गोल गोल आपण बनवून घेऊया। बघा हे 7 गोळे छानपैकी रेडी झालेले आहेत। आता इथे माझ्याकडे चांदीचा वर्ख होता, हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याला लावू शकता, दिसण्यासाठी छान दिसतं ते। चवीमध्ये काही फरक पडत नाही, फक्त दिसण्यासाठी हे छान असं दिसून येतं। बघा हे सर्व गोळ्यांवरती मी चांदीचा वर्ख लावून घेत आहे आणि हे जे वर्ख आहे हा छानपैकी वरती असा एक
एका दिशेने असा छानपैकी लावून घेतलेला आहे। आता हे जे गोळे आहेत आपले रेडी झालेले आहेत। आता ह्या गोळ्यांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, चिरा देऊन घ्यायचा आहे। तुमच्या घरामध्ये जो शार्प नाईफ असेल तो शार्प नाईफने आपल्याला 4 ह्याला चिरा द्यायच्या आहेत। तर हे बघा, पहिल्यांदा एक चीर दिलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडने अशी दुसरी चीर दिलेली आहे आणि आपल्याला आता क्रॉसमध्ये तिसरी चीर द्यायची आहे आणि त्याच्या अपोजिटमध्ये आपल्याला चौथी चीर द्यायची आहे। म्हणजे जेणेकरून हा जो गोळा आहे मस्तपैकी आतल्या ज्या रंगछटा आहेत त्याच्यातल्या दिसून येतात, छान दिसायला छान दिसतो बघा। आपली ही अशी मस्त वॉटरमेलनची मिठाई रेडी आहे। तर अशीच हे सर्व गोळे जे आहेत त्यांना असे हे कट्स लावून तुम्हाला घ्यायचे आहेत। 4 कट्स लावायचे आहेत। तुम्ही 2 लावल्या तरीही चालतील, पण 4ने बघा अशी छानपैकी डिझाईन आपली ही वॉटरमेलन मिठाईची रेडी होते। ही रंगछटा बघा किती छान सुंदर अगदी दिसून येत आहे। तर ही आपण मिठाईच्या डब्यात वगैरे घालून जर आपण कोणाला सर्व केली तर अजिबात करणार नाही। ही मिठाई आपण घरी बनवलेली आहे, सुंदर अशी मिठाई। आता काय होतं की सणांच्या दिवसांमध्ये मिठाईमध्ये बरीचशी भेसळ होते, तर तुम्ही अशी घरगुती मिठाई करा ह्या रक्षाबंधनाला आणि तुमच्या भावांसाठी तुम्ही नक्की घेऊन जा। तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपले जे व्हिडिओ आहेत सर्वांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।